शिवभोजन थाळीची बिलं जी थकीत झालेली होती त्या संदर्भात आंदोलन हे करण्यात आलेलं होतं। जे शिवभोजन थाळी चालवतात त्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या काही महिला आहेत, काही दिव्यांग महिला सुद्धा आहेत, त्यांना आता ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहतो की सगळ्या जे काही आंदोलनासाठी आलेले होते त्या लोकांना ही दृश्य आपण पाहतोय। शिवभोजन थाळी ही योजना चालवणाऱ्या ज्या बचत गटाच्या कार्यकर्ता महिला आहेत, कृती समिती आहे, त्या महिलांनी मंत्रालयाच्या परिसरात आंदोलन केलेलं आहे। 6 महिन्यांची शिवभोजनची बिलं आमची थकलेली आहेत। गोरगरिबांचा घास हा सरकार बंद करते, त्यामुळे आमची बिलं येण्यासाठी आम्ही इकडे मंत्रालयात आलेलो आहे। सरकार लाडकी बहीण योजनेसाठी वेगवेगळ्या निधी उपलब्ध करते, मात्र तुम्ही शिवभोजन थाळी चालवता त्या सुद्धा राज्यातल्या महिला आहेत, त्यावरती सुद्धा तुमचं काय म्हणणं आहे? शिवभोजनचं थकलेलं 8-9 महिन्याचे बिल ते मिळालं पाहिजे, कारण आम्ही खूप कर्जबाजारी झालो त्याच्यासाठी। 8-9 महिन्यापासून एकही रुपयाचं बिल एकही रुपया बिल मिळालं नाही। आपण पाहतो लाडकी बहीण योजनेसाठी वेगवेगळा निधी मंजूर करून गेला जातो। शिवभोजन थाळीला फक्त 200-2.25 करोड लागतात दर वर्षाला, तर तुम्ही का देत नाहीये? हे फक्त शिवसेनेने केलेली योजना आहे, म्हणून एनसीपी आणि भाजपला टार्गेट करत आहे। चुकीचं आहे, शिवभोजन आहे म्हणून टार्गेट करत आहेत। चालणार नाही हे, चालणार नाही। गरीबाने स्वस्तात जेवायचं नाहीये का? गरीबाने स्वस्तात जेवायचं नाही। शिवसेनेनं आणलेली ही योजना, शिवभोजन थाळी बंद होणार नाही, शिवभोजन थाळी बंद होऊ देणार नाही आम्ही। पाहतो आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मंत्रालयाच्या समोर मुख्य गेटवरती हे आंदोलन करण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। काही दिव्यांग महिला सुद्धा ज्या शिवभोजन थाळी चालवतात त्या या आंदोलनासाठी आलेल्या होत्या आणि त्याचबरोबर इतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे शिवभोजन थाळीचं केंद्र चालवतात ते सगळी लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेली होती। पुढच्या बाजूला आपण पाहतोय पोलिसांनी मोठा बंदोबस्त या सगळ्या